प्रसन्न सर, आपण जर बघितलं तर बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या अगदी बाजूला या ठिकाणी महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत। त्या हातामध्ये फलक घेऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने संतोष देशमुख यांच्या हत्येमागे नेमकं कोण आहे, त्या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या फलकाच्या माध्यमातून त्या करतायत। दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहाराची व संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करावी आशयाचा फलक देखील या महिलांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे। एकूणच जर बघितलं तर बीड शहरामध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी या महिला सहभागी होणार आहेत। त्या सध्याच्या घडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या डाव्या बाजूला या ठिकाणी बसलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला एक एक करून या ठिकाणी जो निषेध मोर्चासाठीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर या ठिकाणी हे सगळे मोर्चेकरी सहभागी होताना दिसत आहे। दुसऱ्या बाजूला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून विशेष अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे। चौकामध्ये पोलिसांचं पथक हे तैनात आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने काही बैठका पार पडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सूचना दिल्याची माहिती देखील बीडचे पोलीस अधीक्षक यांनी पुढारी न्यूजला दिलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या निषेध मोर्चा आजच्या दिवशी पार पडतोय। या मोर्चामध्ये विविध पक्षांचे नेते सहभागी होणार आहे, काही लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या निषेध मोर्चाचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्या सगळ्या आपण मार्गाची स्थिती जर बघितली तर या ठिकाणी विशेष असा रथ देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, ज्यावर स्वर्गीय संतोष देशमुख जे मस्साजोगचे सरपंच होते त्यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तो रथ देखील या निषेध मोर्चामध्ये सहभागी असणार आहे। वेगवेगळ्या स्वरूपाचे हातामध्ये फलक घेऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या या ठिकाणी निषेध मोर्चाच्या माध्यमातून केल्या जात आहे। मूक मोर्चाचं हे जे आयोजन करण्यात आलंय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय ही संपूर्ण परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरातली आहे आणि काही वेळातच या ठिकाणी लोकप्रतिनिधी सहभागी झाल्यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। प्रसन्न सर, किरण, तिथे काही लोक जमलेले, त्यांच्या हातात आम्हाला फलकही दिसत आहेत, त्यातल्या काही जणांशी आपण संवाद साधू शकतो का? तुमच्या बाजूलाच एक जण उभा आहे, त्यांच्याशी आपण बोलू शकतो का? काय भावना आहेत त्यांच्या? तुमच्या मागेच कार्यकर्ता दिसतोय। प्रसन्न सर, अगदी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। हातामध्ये फलक आहे, आवाज लेकीने दिला, समाज लाखाने आला, अशा स्वरूपाचा फलक घेऊन तुम्ही सहभागी झालेला आहात। काय भावना आहे म्हणा? सर, आमची एकच इच्छा आहे, जो व्यक्ती लाखो जनतेच्या मनात बसलेला आहे त्या व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे आणि लवकरात लवकर जे राहिलेले आरोपीत ते लवकरात लवकर म्हणजे पकडले जाते पाहिजेत। का पकडले जात नाही? काय मनामध्ये प्रश्न निर्माण होत? सरकार कसं गप बसलं एवढं हेच आम्हाला समजायला झालंय। नेमकं ह्यांची काय चाललंय ह्यांच्या मनातच ह्यांना माहित नाही। कारण की सरकार खूपच म्हणजे एकदम शांत आहे। सरकार शांत आहे असं तुमचं म्हणणं आहे। हातामध्ये फलक घेऊन मोर्चामध्ये सहभागी होत आहे, काय नेमकी मागणी आपली? आमची मागणी जे सरपंच देशमुख मशेगावचे आज 15 वर्षे राहिलेले ते केवळ माणूस लोकांकरता तो बळी गेलेला आहे। ऐक, आम्हाला जात धर्म नाही, पूर्ण जाती धर्माला आम्ही मिळून मिसळून राहणार आहेत। असला सरपंचावर एवढा अत्याचार झालेला आहे, ह्याला न्याय भेटायला पाहिजे। फडणवीस साहेबांनी डोळे झाकाय नाही पाहिजेत, जनतेने पाहिजे त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांचे जे सांभाळणारे ते 1 2 3 मला नाव येत नाहीत त्यांचे, त्यांना लवकर अटक व्हायला पाहिजे माझ्या माहितीने आणि त्यांनी तिथून पुढे न्याय सरकारने ह्या संतोष देशमुखच्या घराला द्यायच पाहिजे। माझी ही शेतकऱ्याची एक इच्छा आहे की ह्याने सरकारने थीर बसू नये। दररोज गुन्हे चालूच आहेत, ह्याचा बंदोबस्त सरकारने करायला पाहिजे। तुमच्या मनासारखं सरकार बी दिलेले, तुम्ही म्हणलेलं तर आम्ही थिरूत, ह्या जे मारणारे आहेत ह्यांचे जे सांभाळणारे आहेत त्यांना पहिलं अटक करा। जनता सांगते फडणवीस साहेब तुम्हाला मी सांगतो, सत्ता दिली म्हणून सत्तेत एकले नाहीत तुम्ही, ही समधी जनता आहे, हिच्या हातात आहे, हे जरा लक्षात अनेक बी घ्या। तुम्हाला माझी कळकळीची पण आता ज्या पद्धतीने तुम्ही मागणी करताय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तपास सुरू आहे, सीआयडी तपास करते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काही आरोपींना अटकही केलेली आहे। पण राहिलेले लवकरात लवकर त्यांनी किती आज 19-20 दिवस झाले धरलेले नाहीत, त्यांच्या मागे त्यांचा हात आहे, त्यांनी लवकरात
लवकरात लवकर त्यांना अटक करा आणि त्यांना जे संरक्षण आहे त्या माणसावर बी गुन्हे दाखल व्हा. संरक्षण देतात. त्यांना हे मंत्रीच लोक देतात आणि पुन्हा डबल ह्या मंत्र्यांनी त्यांना पद देऊ नाही. बाकीचे काय मेले नाही तर त्यांना पद द्यावा. तुम्ही जर जो भ्रष्टाचार करतात त्याच जर घरात तुम्ही जर पद दिले तर ही जनता टिकू शकत नाही. समजा आजच्या महाराष्ट्रात काडी लागल्या जाईल. ते फडणवीस साहेबांनी हुशार व्हावा की दुसऱ्याला पद द्यावा. प्रकाशदादा सोळंके वयस्कर माणूस आहे, तशा माणसाला जर पद दिलं तर तो किरण, लोकांच्या या संतप्त प्रतिक्रिया याचं निदर्शक आहेत की लोकांच्या मनात किती राग आहे. किरण, मी थोडासा आपण इथे पुन्हा येतोय स्टुडिओमध्ये अन्य बातमीकडे, पुढच्या ब्रेकिंगकडे जाण्यासाठी. मात्र तुम्ही तिथेच राहा, आपण अपडेट्स घेत राहू.